मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतं सतं विलासि लोकरक्षकम्। मावळ सत्य लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर। एक जण BBA करतोय, एक जण BSc करतोय, तर एक जण B फार्मसी करतोय। हे तीन मित्र एकीकडे शिक्षण घेत असतानाच दुसरीकडे त्यांनी ऐन सीझनमध्ये गणेश मूर्ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे। या तिन्ही मित्रांकडे त्याचे सगळे मित्र मोठ्या आनंदाने अभिमानानं पाहत आहेत। एकीकडे मुलं नोकरी व्यवसायाच्या मागं धावून नैराश्य होऊन, नोकरी मिळाली नाही म्हणून अपसेट होऊन किंवा व्यवसाय सक्सेस मिळाला नाही म्हणून व्यसनाधीन होत असल्याचं एकीकडे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडं हेच तरुण वेगवेगळ्या व्यवसायामध्ये करिअर करत आहेत। व्यवसाय कुठलाही असो, गणेश मूर्ती विकण्याचा असो, फळं विकण्याचा असो किंवा वडापावची गाडी असो, चहाची गाडी असो, या सगळ्या व्यवसायांमधनं करिअर झालेलं, यशस्वी झालेलं आपल्याला पाहायला मिळते। मी सूरज विशाल चव्हाण कात्वीमध्ये राहतो। मी शौर्यकर अकॅडमी वडगाव मावळ येथे पोलीस भरतीचं प्रशिक्षण करतो। माझे मित्र सुशील मोरे हा बी फार्मसी करतो, आदित्य गायकवाड हा लॉचं करतो आणि ऋषी मराठे हा BScचं कोर्स करतो। हे माझे तीन मित्र कोर्स करता करता बिझनेसमध्ये आलेले आहे, तर मला त्यांचा अभिमान वाटतो। मी ओमकार गारडे, माझं शिक्षण BCom झालेलं आहे। माझा गारडे लँड डेव्हलपरच्या नावाने एक व्यवसाय चालू केलेला आहे। माझ्याकडे पॉकलँड वगैरे आणि माझे मित्र तीन मित्रांनी हा गणपती स्टॉलचा व्यवसाय चालू केलेला आहे। शिक्षण चालू असताना त्यांनी स्टॉल टाकायचा विचार केला आणि त्यांनी टाकले, पण त्यांना प्रोग्रेस 100% मधला 80% तर भेटलेला। अजून 7 ते 8 दिवस आहे गणपतीला, त्याच्यामध्ये 100% यश त्यांना भेटेल। मी हे सांगतो की कोणी पण नोकरी नाही भेटली तरी व्यवसाय हा छोटा मोठा चालू ठेवा, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत होतो, फक्त स्ट्रगल केलं तर 100% सक्सेस होते लाईफमध्ये। आमच्या मित्रांनी सिद्धिविनायक कला केंद्र हे दुकान मंत्र सिटीच्या समोर टाकलेलं आहे, तर आमच्या इथे 1000 पासून ते 5000 पर्यंत मूर्ती अवेलेबल आहे। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।